बेस्ट ऑफ लक टीम हवले, बेस्ट ऑफ लक टीम खाली. या मॅचला तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा असतील. आपण टुर्नामेंट नाही तर खऱ्या अर्थानं संघर्ष करतो, संघर्ष नाही तर खऱ्या अर्थानं क्रिकेटची उमेद पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा प्रवासामधील आपला प्रवास कसा आहे हा देखील पाहायला मिळतोय. कारण उशिराने स्पर्धेला सुरुवात झाली 2023 नोव्हेंबर महिन्यामध्ये. नवीन वर्षामध्ये 2024 आपण पाहतोय एक नवीन क्रिकेट आणि नवीन क्रिकेटमध्ये एक नवीन क्रिकेटच्या प्रवासामध्ये ही मॅच आपल्याला तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती आलाय आवलेकडनं गौरव. सो मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे पहिले 6 चेंडू जे मात्र पॉवर प्लेच्या हातात सज्ज झालाय. स्ट्रायकर एनवरती खाली टीमकडनं बिग बॅटर मिस्टर प्रल्हाद आणि नॉन स्ट्रायकर एनवरती अविनाश आपल्याला पाहतो. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेगला चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअरलीच्या क्षेत्रामध्ये सरळ शॉटचा शतरक्षक आपल्याला पाहतो एक सिंगल कर्जित करतो आणि प्रल्हाद मात्र एका धाब्यात आपल्या डावाची सुरुवात आपल्या धावांची सुरुवात करतोय आणि आपल्या टीमसाठी 1 बॉल 1 रन ऑन द स्कोर बोर्ड. सुरुवात चांगली करतोय. स्टार्टअप चांगला तर मात्र एंड चांगलं, सुरुवात चांगली तर शेवट चांगला. त्यानंतर नक्कीच सुरेश गोडसे यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांची देखील ओळख आहे. यावेळी चांगला सोखण्याचा प्रयत्न चेंडू मात्र बॅक साईडला डेक्लर झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, जो मात्र स्क्रीनवरती आढळला आहे आणि मात्र या 2 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही बॅक साईड जर पाहिली तर पूर्णपणे तुम्हाला डेक्लर झोन पाहायला मिळेल, कारण हे मैदानाची आखणीच तशी आहे. तुम्ही जर विचार केला तर फाईन लेग, स्क्वेअर लेग, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑन जर विचार केला तर आपण अप्रतिम पाहतोय. आणि त्याच अनुषंगाने आत्तापर्यंत बॉलिंग मार्कवरती येत असताना गोलंदाजी अप्रतिम आहे. 2 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च करताना गोलंदाज गौरव या नामाने ओळखला जातो. गर्वित करील का आपल्या भारतीय टीमसाठी. तिसरा बॉल यावेळी सरळ एस्टारवरनं दिसावला गेला, डॉट बॉल. जे आपण 3 दिवसापासून डीजे ऐकतो ना ते नक्की त्या व्यवस्था देखील आमचे मान्यवर जे आपण पाहतो नक्कीच एक ज्येष्ठ नागरिक म्हणून या समाजाची मात्र समाजकारणाकडे नक्कीच अवश्य ओळख आहे. तिथे सुरेश गोडसे यांच्या मात्र माध्यमातून डीजेची व्यवस्था करून दिली आहे. त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार मानतोय. कारण आपल्या गावातील स्पर्धा आहे, आपल्या गावातील प्रत्येक खेळाडू खेळतोय, आपल्या गावातील सर्व पोरांना घेऊन माझा सपोर्ट करणं हे देखील त्यांचं मी चांगलं व्यक्तिमत्व पाहतोय. कारण प्रत्येक गावामध्ये असे व्यक्तिमत्व फार कमी आम्हाला पाहायला मिळतात. निवली पाचवा बॉल. 3 चेंडू आत्तापर्यंत फक्त खर्च करतो गौरव. पॉवरच्या षटकामध्ये असं वाटलं होतं टीम मात्र खाली, कारण पूर्ण क्षेत्र खाली आहे, त्या क्षेत्रामध्ये खेळणं मात्र आत्तापर्यंत होत नाही आहे. कारण कशा पद्धतीने आपली गोलंदाजी आहे ते मात्र सतत अस्तित्व निर्माण करतो मैदानाच्या आतमध्ये. वाट अ बॉलिंग, काय गोलंदाजी केली जाते. साई खाली टीम मात्र एका साईडला बिग बॅटरमधून अविनाशची ओळख आहे. तो मात्र यावेळी स्ट्रायकर येऊन असताना मात्र त्याला अक्षरशः रोखण्याचा प्रयत्न केला आणि 5 चेंडू फेकून झाले. धावसंख्या फलकावरती फक्त विदाउट लॉसनं ती साई खाली 3 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल. यावेळी पंच दर्शवतात नक्कीच खुद सर व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलनं धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती फलकावरती 4 या धावसंख्येवरती. कुठेतरी शेवटच्या बॉलमध्ये थोडंसं मात्र खराब लाईन ऑफ लेंथ पाहायला मिळाली. कुठेतरी मात्र आपली गोलंदाजी नक्कीच भरकटताना पाहायला मिळाली आणि 5 चेंडू आत्तापर्यंत सुरेख टाकताना पण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती अवल्याचा खेळाडू मिस्टर गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी प्रदान करताना नक्कीच व्हाईट वॉचच्या विरोधात आपण पाहतोय, कारण एका साईडला टीम खाली जी मात्र व्हाईट अँड ब्ल्यू जर्सीनं या स्पर्धेमध्ये उतरली आहे. शेवटचा बॉल सरळ चेंडूला पाठवला ऑन साईडला पाहू शकाल. नक्की चेंडू मात्र 1 बाउन्स शतरक्षक त्याहून अप्रतिम. 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. षटक मात्र पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 6 या धावसंख्येवरती. पाऊल षटक कसं असावं तर मात्र आपला उत्तम दर्जाचा खेळाडू असावा. त्याने आतापर्यंत मध्ये गौरवाने ते सिद्ध केलंय, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणारे 18 बॉल, येणारे 3 गोलंदाज ते तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतील. त्याआधी घेऊया एक क्षणभराची विश्रांती आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. हेच कमांड आहे. क्रिकेटचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. काल आपण सिनियर टीम्स पाहिला, मात्र अप्रतिम खेळ खेळला होता नक्कीच शुभमॅन टीम वडपे. शेवटच्या मॅचमध्ये धोंडावडी संघाला पराभूत करून आपल्या क्वालिफायच्या दिशेने प्रवास ठेवला आणि सुपर संडेमध्ये जाऊन पोहोचले. पहिल्या दिवसामध्ये नांदेडने आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. ज्या 10 टीम्स या स्पर्धेमध्ये आल्यात त्यांच्यामधनं होणारी एक चाहूल, त्यांच्यामध्ये होणारी क्रिकेटची उमेद, त्यांच्यामध्ये होणारा क्रिकेटचा प्रवास आणि त्यांच्यामध्ये होणारी क्रिकेटच्या 3ऱ्या दिवसातील ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सेकंड मॅचमध्ये नो टीम मीटिंग वेट घेतला तर कुठल्या क्षेत्रामध्ये किती शतरक्षक आपण पाहतोय, कारण खेळाडूचा एक मात्र नियम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटनं दर्शवलं की एका साईडनं किती असेल आणि एका साईडनं मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू किती तुम्हाला ठेवावे लागतील. एवढी टेनिस बॉल क्रिकेटमधली आपण पाहतोय.
यावेळी चांगला बॉल पंचाकडे जातो, पंच मात्र नक्कीच दाट फेटाळताना आणि एक सिंगल कन्व्हर्ट दिली ती मात्र 22 स्वरूपानं लाईक 22 आपण पाहतोय. चेंडू मात्र शरीर यष्टीवरती अडला गेला आणि एक सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते त्या फलकावरती 7 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली झाली नाहीये, चांगला जो स्टार्टअप होता तो मात्र आला नाही टीम मात्र खालिंगसाठी. मात्र एका साईड टीम आवळे प्रभावित करते पहिल्या मॅचमध्ये. याच विभागामधली याच परिसरामधली एक टीम आपण पाहतोय आवळी आणि त्यांच्याच अपोजिटला आपण पाहतोय टीम खालिंग. यावेळी सरळ चेंडूवरती आघात झालाय, इथपर्यंत आवाज झाला आणि मात्र यावेळी पाहू शकाल की प्रयत्न चांगले केले होते मात्र त्या क्षेत्ररक्षकाने मात्र कुठेतरी नशिबाने साथ सोडली. म्हटलं की नक्की आता मात्र चेंडूला नसीब द्यावी लागणार आहे आणि जैसी गेंद वैसी नसीब सरळ चेंडूला फेकून देते. आउट ऑफ द पार, षटकार. मत बरसतोय गरजतोय कारण त्याला देखील माहिती आहे या स्पर्धेत जर आपल्याला थांबायचं असेल, या स्पर्धेमध्ये बेटनॉश करायचं असेल, आपला प्रवास संदेश पहिल्या मॅचमध्ये आपल्याला मात्र घरसावं लागणार आहे, बरसावं लागणार आहे. बिग बॅटर यावेळी सरळ ऑन साईडला चेंडूला पाठवतोय आणि चेंडू मात्र इन टू द गॅप मध्ये सरळ यावेळी पाहायला मिळतो. बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय वेगवान तेजदार चेंडू. यावेळी मात्र ऑन साईडची बाउंड्री देखील क्लिअर करताना पाहायला मिळाला आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 17 अँड खतरा मिस्टर अविनाश. 2 चेंडूवरती 10 धावा आता कन्वर्ट करतोय. बॉलिंग मार्गवरती मात्र विवेक वरती अटॅक केला आणि विवेकच्या प्रत्येक गोलंदाजी पाहायला मिळणार आहे. कारण नुसतं नाव नाही तर खऱ्या अर्थानं ब्रँड बनवतो. ब्रँड बनताना स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो आणि करत असताना आपली फलंदाजी मात्र आज कोशिंब्याच्या मैदानात दाखवतो, ज्याचं नाव आहे अविनाश. सर्व काही नाश करण्यास सज्ज झालाय. यावेळी मात्र गोलंदाजी अप्रतिमा. एक तेरी एक मेरी ही जुगलबंदी हा संघर्ष मात्र मोमेंट पाहायला मिळतोय. कारण गोलंदाजी जेवढी चांगली तेवढीच फलंदाजी चांगली, तेवढंच चांगलं मात्र आपलं क्षेत्र आहे, तेवढं चांगलं क्रिकेटच्या पटलावरही सर्व खेळाडू आपण पाहतोय. भिवंडी टेनिस बॉल आपण जरी स्पर्धा जरी असेल ती मर्यादित जरी असेल तरी आज मात्र पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना चांगला लाईक्स देखील येत आहेत. 5वा बॉल. ज्यावेळी बॅटचं एज 1 टप फॅक्टरीच पण पाहू शकाल आणि फर्स्ट विकेटचं डाऊन हिअर मिस्टर अविनाश याला मात्र परतावं लागणार आहे तंबूच्या अस्त्राला आणि फर्स्ट विकेट ती मात्र नक्कीच विवेक याच्या अकाउंटमध्ये जमा होताना आपण पाहतोय. षटकातील शेवटचा दिवस. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले, धावसंख्या फलकावरती येते ते आपल्याला पाहायला मिळते. एका साईडनं स्पीड वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी सरळ चेंडूला उडवण्याचा प्रयत्न मात्र पाहू शकाल तेवढा मात्र वेट बॉल पण पाहू मिळत नाही. चेंडू मात्र सरळ निघून जाईल डिक्लेअर सोड करता आणि षटक दुसरं मात्र कंप्लीट झालं आणि 12 चेंडूचा खेळ अखेरीच कंप्लीट झाला. धावसंख्या जाऊन पुती मात्र 1 इन लॉस ऑन द स्कोर पर टीम तिसाई खालिंग 18 या धावसंख्येवरती. येणारे 12 बॉल जे आपल्याला पाहायला मिळतील त्याआधी मात्र घेऊया विश्रांती आणि देऊया आपल्या डीजेला संधी. डीजे की स्ट्रायकर न्यू बॅटर जो मात्र नव्याने आलाय गणेश आपल्यावर त्याने सिंगल कन्वर्ट केला तर मात्र सायकर एंडवर तेव्हा पाहतोय. नक्कीच प्रल्हाद हा देखील एक चांगला बॅटर जो ऑन सायकलवरती पाहतोय. पहिले बॉल करता आपण पाहतोय. यावेळी चेंडूला सर उडवलाय. चेंडू मात्र पाहू शकाल मिस्तामिक स्टोकनं तब्दील केला तर मात्र ऑन साईडला 77 वेगाने मात्र मिड विकेट साईपर्यंत सुपर आणि बिग विंडो विकेट या 2 धावा मात्र जित्याच्या चपलाने कंप्लीट केल्या आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती
20 रन ऑन द स्कोर बोर्ड. सकाळी 17 मध्ये वातावरण दमट असताना मात्र जे शॉर्ट सिलेक्शन आहेत ते मात्र अप्रतिम नाहीत, कारण टायमिंग जर बेमिसाल चेंडू मात्र आउट ऑफ द जाणार नाही आहे, कारण कुठेतरी मात्र या वातावरणाचा देखील अनुकूल आपल्याला पाहायला मिळतोय. कारण निसर्गाचा नियम आहे, निसर्ग मात्र कोणाचा गुलाम नाही आहे. निसर्ग जे आपल्याला देते त्याच्या समोर आपल्याला जावंच लागतं, कारण निसर्गाला बदलणारे आपण नव्हे. नो बॉल इथपर्यंत पंचांचा आवाज झाला, ही मुवमेंट पाहायला मिळाली आणि ज्यावरती मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे नो बॉल. लाईन ऑफ लंचच्या विरुद्ध चेंडूवर पाहू की पाहायला मिळालं की नक्कीच आपल्या कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी जी मात्र आपल्या जे आपण क्रीज पाहतो त्याच्या विरोधात मात्र आतापर्यंत गेला आणि नो बॉल ज्यावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फ्री बॉल आहे, शिबाने साथ दिली आहे. फलंदाजी मार्करी फलंदाज प्रल्हादची मात्र त्याचा अटकेल यावेळी सरळ अटॅक केला आणि मात्र चेंडू सरळ मात्र स्क्वेअर लेग आणि फायनलीच्या डोक्यावरनं विसावला गेला. वन बाउन्स फ्री हिट बॉल ज्यावरती आपल्याला पाहायला मिळाला की चौकार आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पीडअपनं वाढलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट वाढत असताना मात्र बीसीसीने काही निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवले. त्यात आपण नक्की ओपन आपण लेदर आणि आपण टेनिस बॉलमध्ये यूज करतोय. त्या नियमांचं मात्र नक्कीच सल्यूट आहे, कारण जी कमिटी मेंबर आहे ते नक्कीच बोईसर या विभागातील संदीप पाटील ज्याने अनेक वर्ष प्रवास केला आणि मात्र आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पालघर जिल्ह्यामधनं हे व्यक्तिमत्व जे मात्र जाऊन पोहोचलं आपल्या बीसीसीआय कमिटीवरती. कारण पालघर जिल्हा तुसी ग्रेट हो, कारण पालघर जिल्ह्यानं सर्व काय केलं. याच पालघर जिल्ह्याने नक्कीच आपले 2 खेळाडू दिले मात्र टीम इंडियाला. एका साईडनं माहिंगावचा सुपुत्र शादू ठाकूर, एका साईडनं पृथ्वी शहा नारंगी वीराचा सुपुत्र दिला तो मात्र टीम इंडियाला. त्यानंतर संदीप पाटील या व्यक्तिमत्व दिलं मात्र बीसीसी कमिटीला. हे पालघर जिल्हा कशा पण क्रिकेटमध्ये मुवमेंट झाला ते तुमच्यामध्ये पोहोचवत आहे. यावेळी सरळ चेंडूला फेकून दिलाय, याचा बिक याचा हाय, जेवढी उंची तेवढीच लांबी, चांगला स्ट्रोक खेळतोय. त्याचं नाव प्रल्हाद आहे, अप्रतिम फटकेबाजी. क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच एक यंगस्टार आणखीन देखील तो मात्र तुम्हाला IPL मध्ये 2024 मध्ये पाहायला मिळाला. भिवंडी तालुक्यातील आणि महापोली गावातील मारू बाबे हा खेळाडूचं देखील सिलेक्शन झालंय. राजस्थान रॉयल करता मात्र आपण पाहतोय ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोड्या दिवसामध्ये आपल्याला बिग धमाका पाहायला मिळणार आहे. ग्रामीण धमाका बिग मॅच मात्र आज ती डेट डिक्लेअर नाही आहे. भिनारचं मैदान असणार आहे, DT ग्राउंड भिनार. एक बिग धमाका तुमच्या भेटीला थोड्या दिवसामध्ये. हिवाली धमाका ज्या मात्र असोसिएशन असतील त्या 30 टीमनं फक्त प्राधान्य दिले जाईल. ते मात्र मैदान असणार आहे भिनारचं आणि मात्र आयोजन असणार हिवालीकरांचं. ही स्पर्धा नक्की थोड्या दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचते. एक बिग धमाका, एक बिग टफ फाईट, एक बिग क्रिकेट आणि क्रिकेटची प्रभास आपलं बांधे. आणि ज्यांना प्रवेश करायचा असेल त्यांनी मात्र इथनं फॉर्म घेऊन जर फॉर्म आमच्यापर्यंत पोहोचतायत. भिनारचं मैदान तुम्हाला भिवंडी टेनिस बॉलमध्ये पाहायला मिळणार आहे. हिवालीकरांचा बिग धमाका तुमच्यामध्ये भेटीला थोड्या दिवसामध्ये येतोय. ती डेट मात्र डिक्लेअर झाली नाही आहे. एक बिग ब्लास्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एक कारण मी नेहमीच म्हणतो क्रिकेट म्हणजे भिवंडी, क्रिकेटची पंढरी म्हणजे भिवंडी, क्रिकेटचा मायचा सागर म्हणजे भिवंडी. क्रिकेटमध्ये टेनिस आणि नेव्हेचे बॉल वापरले गेले ते मात्र चॅलेंज समजदार भिवंडीचं. क्रिकेट म्हणजे आमच्यासाठी माहिती हाक म्हणजे भिवंडी. भिवंडीकरांचा क्रिकेट खूप वेगळा आहे आणि भिवंडीकरांना ते उमेद देखील पाहायला मिळाली. मी मगाशी म्हटलं होतं पुन्हा व्हाईट बॉल, कारण चांगली स्पर्धा तुम्हाला थोडंसं येणार आहे, कारण त्याची सर्वांना माहिती आहे. कारण बाली ट्रॉफी देखील बाकी आहे. त्यानंतर केंद्रीय चषक देखील येत आहे. डे नाईट स्पर्धा देखील तुमच्या भेटीला येते. अंजूरचं मैदान तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एवन जोडी निलेश पाटील यांच्या माध्यमातून जी सर्वात मोठी महाराष्ट्राची स्पर्धा ज्याच्यामध्ये बाईक स्वार केली जाते आणि जी पहिली टुर्नामेंट जी झाली त्या टुर्नामेंटमध्ये नक्कीच यावेळी चेंडू मात्र पुन्हा फायनल बाउंड्रीला केन करतोय, दंदन करत अप्रतिम स्ट्रोक मध्ये पाहतोय. धावसंख्या स्पीडने जाईल पोहोचेल ते फलकावरती. टीम मात्र तिसाई खाली 40 रन ऑन द स्कोर बोर्ड. 40 या धावसंख्येवरती 3 षटकं मात्र कंप्लीट झाली. धावसंख्या फलकावरती 40 आली आहे. येणाऱ्या शेवटच्या 6 चेंडूपर्यंत मात्र मॅच क्रमांक 3चे दोन्ही कॅप्टन्स आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपण लगेच पोहोचायचं आहे. तेरा विश्वगड आणि
मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर यांच्यामध्ये नक्कीच तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपण देखील आल्याची नोंद करायची, आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. बिग टुर्नामेंट, कारण उन्हाचा जेव्हा खूप मोठा आघात होत असतो ना, तेव्हा मात्र आपण पाहतोय. आणि आजचा दिवस जर विचार केला तर शुभ शनिवार कोणाचे लक्की ठरेल. आणि सकाळ 17 थोडंसं उशिराने आम्ही दाखल झालो आणि त्या कारणामध्ये नक्कीच 40 रन 40 ही धावसंख्या फलकावरती आहे. 18 चेंडू फेकून झाली, 40 धावसंख्या फलकावरती. एका साईडमध्ये प्रल्हादचा अटॅक देखील आपण पाहिला. एका साईडने नॉर्थ साईडला न्यू फलंदाज मात्र गणेश देखील आलाय. अविनाश मात्र चांगली फलंदाज त्याला परतावं लागलं. फर्स्ट विकेट जाऊन त्यानंतर विकेट आलीच नाहीये. अतिश यावेळी बॉलिंग मार्कवरती येते अवलेगडनं. पहिला बॉल मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅट सेज आणि त्यानंतर चेंडू सरळ बॅक साईडला विचारण्याचा प्रयत्न होतो आणि एक सिंगल अर्जित किती म्हणजे डेक्लेअर झोनमध्ये आणि एका साईडने धावफलकमध्ये पुढे सरकले जाते. त्यामध्ये 41 रन धावसंख्येवरती. ठाणे जिल्ह्यात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भिवंडी या मात्र तालुक्याला खूप मोठं महत्त्व आहे. कारण ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त बिग टुर्नामेंट कुठे होत असतील त्या मात्र भिवंडीमध्ये. ती नक्कीच बिग टुर्नामेंट तुमच्या भेटीला येते आणि चांगलं आयोजन नियोजन नेहमीच आम्ही पाहत असतो. अतिश हा देखील चांगली गोलंदाजी करण्यासाठी झालाय. यावेळी वेट केलाय, सरळ चेंडूला फेकून दिलं, मात्र स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला बांधतो. तेवढ्याच वेगाने मात्र ऑन साईडचा क्षेत्ररक्षक स्ट्रेट ड्राईव्ह येईपर्यंत डबल धुवायची मध्ये प्रयत्न असताना प्रल्हादला परतावा लागणार आहे. सेकंड विकेटचा डाऊन हिअर. ती मात्र धावसी स्वरूपामध्ये प्रल्हाद हा मात्र देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यात मॅच क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळणार आहे. विश्वगडच्या विरोधात मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर. विश्वगड 13-13. कॉन्सर्टर निलेश जाधव यांची टीम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याच गावातील थोड्या दूर अंतरावरती जे मात्र पाहतोय विश्वगड, त्याला एक चांगलं नाव देखील एक स्वरूप देखील दिलंय. त्यातील सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. त्याआधी या मॅचकडे बोलतो, कारण यावेळी चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. बॉक्समध्ये जाऊन थोडंसं बॅक साईडला गेला, सडनमध्ये विसावण्याचा प्रयत्न केला आणि चांगला स्ट्रोक खेळत असताना त्याहून अप्रतिममध्ये सिलेक्शन पाहायला मिळालं आणि मात्र फेकी चुकीची ठरली आणि कलेक्शन झालं नाहीये. आणि या 2 धावा अर्जित केल्या त्या मात्र हाय स्पीडनं आणि या 2 धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. 44 रन ऑन द स्कोर बोर्ड. विक्रमगड तालुक्यातील एक चांगली स्पर्धा जी देखील आमच्या भेटीला येते. नक्कीच परवाचा दिवस मकर संक्रांत आहे. त्या दिवसा नक्कीच ठीक 9 वाजता तिथे आम्ही देखील पोहोचणार, कारण चॅम्पियन ट्रॉफी जी आमंत्रणपत्रिका आमच्यापर्यंत पोहोचली आहे. यावेळी फ्लॅटेड बॉल सरळ चेंडूला ऑन साईडला पाठवलाय. दर्जेदार स्ट्रोक खेळतोय. पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. खालिंग ब्रँडचा दर्जेदार स्ट्रोक्स. षटकार. मात्र आपण पाहतोय हाय स्पीडनं पोहोचतीये. कॅरेक्टर साईडनं मात्र अटॅकेचं फलंदाजी आणि एक चांगले स्ट्रोक्स जे मात्र खाली टीमनं असं वाटलं पहिल्या ओव्हरमध्ये मात्र गौरवित केलं. त्यानंतर प्रत्येक येणाऱ्या गोलंदाजीवरती अटॅक केला. प्रत्येक गोलंदाज निस्ता नाबूद केलं. प्रत्येक गोलंदाजी मात्र चेंडूला फक्त पनिशमेंट दिली गेली, मात्र आउट ऑफ द पार. एक सिंगल धावसंख्या जाऊन मात्र अर्धशतक क्रॉस केलं गेलंय. 51 धावा फलकावरती टीम खालिंगच्या खेळाडू कक्षामध्ये टाल्यांच्या गजरानं त्या मात्र 50 धावा आपण पाहतोय. पाचव्या बॉलसाठी पण अतिश न्यू बॅटर जो मात्र मैदानच्या आतमध्ये पाहतोय मिस्टर विश्वनाथ. 4 ओव्हरमध्ये कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती. 51 विजयासाठी 52 धावांचं टार्गेट आहे. चला टीम विश्वगड संघाचा कॅप्टन्स आणि सूर्यानगर मोरिया स्पोर्ट्स आपण टॉसमध्ये पोहोचायचं आहे. मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर आणि 13 विश्वगड. चला टॉस बघून पोहोचा दोन्ही कॅप्टन्स. जे आपले व्हॉलंटियर्स आहेत ते मात्र विश्व पत्रकारितेच्या मंडळाचे, त्यांनी जर झेल स्पर्धेबाहेर घेतला तर मात्र 50 रुपयाचा रोख रक्कम मात्र मंडळाकडनं दिले जाईल. विश्वगड संघाचा कॅप्टन्स टीम सूर्यानगर यांच्यामध्ये नाणेफेक करतील
तर नक्कीच एक ज्येष्ठ नागरिक आणि स्पर्धेला त्यांनी मात्र छान लावले सूरजजी गोडसे यांच्या मात्र माध्यमातून आपल्याला नाणेफेक होताना पाहायला मिळणार आहे. त्याने डीजेची व्यवस्था देखील केली आहे. दोन टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडनं विश्वगड आणि त्यांच्या विपक्षात टीम आपण पाहतोय सूर्यानगर. आपण पाहतोय साईराज स्पोर्ट्स आयोजित क्रिकेटचा महासंग्राम. आम्ही कोशिंबीर 2000 टॉस बॉक्समध्ये पोहोचतोय. स्वर्गीय आपण पाहतो नक्कीच वसंत बाबू शल्लार माजी सरपंच कोशिंबीरचा टॉस बॉक्स आपण पाहतोय. म्हणजे कॅमेरामॅन देखील आपल्या नक्की पाहतोय सूर्यजी गोडसे साहेब. आम्ही कोशिंबेकर जे मात्र नाणं नक्कीच सूर्यानगरच्या पक्षामध्ये गेले. तर नक्की निर्णय काय असेल? फलंदाजी करणार. फलंदाजी करण्याचा निर्णय असेल. आणि ज्युनियर टीम जात ते देखील माहिती आहे. ज्युनियर टीममध्ये नवीन खेळाडू पाहतोय. तर नक्कीच फलंदाजी करत असताना किती धावांचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असणार आहे? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करणार आहेत. जास्त धावांचा प्रयत्न करतील. आणि ही स्पर्धा आहे ती मात्र या विभागातील आहे. या स्पर्धेबद्दल आणि ग्राउंडबद्दल आणि या मंडळाबद्दल काय म्हणशील? ग्राउंड तर खूपच छान आहे आणि खेळायला संधी दिल्याबद्दल मंडळाचा पण आम्ही सहभाग आहे. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम सूर्यानगर इन द टॉच अँड बॅट फर्स्ट. तर नक्कीच नाणेफेक हारली आहे. विश्वगड मात्र फिल्डिंग आली आहे. फिल्डिंग करताना कसं वाटतंय? जरी आम्ही नाणेफेक जिंकली असती तरी आम्ही क्षेत्ररक्षण फिल्डिंगच घेतली असते. आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं आणि स्वीकारत असताना तर नक्कीच समोरची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. किती धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न कराल? 25 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. ठाणे जिल्ह्यातील आवडता प्लेअर ज्याचा तो फॅनच पूर्ण ठाणे जिल्हा? प्रथमेश ठाकरे. प्रथमेश ठाकरे. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक टीम विश्वगड. कारण याच विभागातील एक खेळाडू जो मात्र सारजा डुबईपर्यंत पोहोचला, कटारपर्यंत पोहोचला, त्याचं नाव आहे प्रथमेश ठाकरे. एक चांगली धावसंख्या मात्र सेट केली आहे. पण मैदानाकडे जाऊयात. आपल्याला पाहायला मिळणार आहे कशा पद्धतीने मात्र धावा कमिटीचा प्रयत्न केला की टीम मात्र अवळे. आणि एका साईडनं मात्र बॉलिंग मार्फत येणारा फर्स्ट गोलंदाज आणि फर्स्ट बॉलर त्याच्याकडे मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल का पाहायला मिळणार आहे. वेलकम टू बॅक सेकंड इनिंग पाहायला मिळणार आहे. कारण तुम्ही पहिल्यांदा फलंदाजी पाहिली होती खालिंगकरांची. त्यांची फलंदाजी करत असताना मात्र 51 धावा ठोकल्या. त्याच्यामध्ये प्रल्हाद आणि बिजोरकला अविनाश आणि संदीप चांगली मध्ये फलंदाजी केली. त्यानंतर मात्र बॉलिंग मार्कवरती येतोय गोलंदाज सूरज आणि स्ट्रायकर इनवरती फलंदाज अतिश आणि जगदीश. यावेळी सरळ चेंडूला फ्लास्ट केलाय. सरळ चेंडूला पाठवलाय स्ट्रायकरवर. रिझर्व्ह मध्ये विराट कोहली कॉपी बुक स्टाईल 1 बाउंड चौकार. अप्रतिम स्ट्रोक्स. तीन दिवस आपण पाहतोय ही स्पर्धा मात्र चालू आहे. स्पर्धेचा आस्वाद घेत असताना मात्र चांगला अनुभव देखील आपल्यापर्यंत पोहोचतोय. कारण पहिल्या दिवसामध्ये ज्युनियर, दुसऱ्या दिवसामध्ये सिनियर, तिसऱ्या दिवसामध्ये ज्युनियर आणि उद्या पुन्हा सिनियर आणि त्यानंतर मात्र ग्रँड फायनल. फायनलचा दिवस, महाअंतिम दिवस आणि मात्र सेकंड क्वालिफाय जी मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. उद्या मात्र साईराज स्पोर्ट्स ज्यांचं आयोजन नियोजन आहे कोशिंबेकर तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. आपल्या होम ग्राउंडची मात्र काम करताना पाहायला मिळतील. ज्यांचं आयोजन नियोजन आपण पाहतो 2024 मध्ये ज्याने स्पर्धा देखील अवेलेबल केली आहे ती होम टीम आणि होम ॲक्शनमध्ये तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. सुपर संडेमध्ये बिग धमाका, बिग ब्लास्ट, होम टीम कोशिंबे आणि कर्णधाच्या भूमिकेत सुप्रीत जाधव आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच आम्ही त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. तुषार शल्लार आम्ही नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचू. त्यांचे मनोगत देखील आम्ही उद्या नक्कीच घेऊ. कारण त्यांचं देखील आपल्याला पाहायचं नक्कीच कशा पद्धतीने मात्र कॅप्टनच्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळतील. यावेळी चांगलं कलेक्शन, त्यानंतर फेकी मात्र पूर्णपणे जी बॉडी लँग्वेज मात्र जमीन आदलताना मात्र फर्स्ट विकेट याचं पाहू शकाल. अतिघाई संकटात नाही.
कारण अति घाई केली ते मात्र बासपा फलंदाज पाहू शकाल. क्षेत्र फलंदाज मिस्टर जयेश त्याला पत्तावं लागणार आहे झिरोवरती आणि फर्स्ट विकेटचा लॉस ऑफ टीम आवले SDJ. धन्यवाद. डिझे पण पाहतोय न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये असताना आपण नक्कीच गौरवला पाहतोय ज्यांनी मात्र गोलंदाजी केली होती. आता मध्ये एक परफेक्ट ऑलराऊंडर एक परफेक्ट अस्टेबलचा भरणा असलेला खेळाडू मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 52 धावांचं लक्ष जे मात्र एक चांगलं टार्गेट सेट केलं टीम मात्र खाली घेणं त्यानंतर देखील उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता टीम खाली करानं. कारण बॉलिंग मार्कवर त्याला सूरज अप्रतिम गोलंदाजी करतोय. पहिले 2 चेंडू त्याच्याकडनं मात्र जे मात्र शॉर्ट ऑफ लेंथमध्ये पाहायला मिळते तिसऱ्या चेंडू मात्र विकेट्स मात्र पाहायला मिळते. मात्र धावची स्वरूपानं कुठेतरी मात्र आघात झाला आणि फर्स्ट विकेटचं डाऊन हिअर. सेकंड पाहू शकाल नक्कीच 1 डाऊन स्वरूपानं बॅटल सायकल एनवरती मात्र गौरवला आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती पाहतोय नक्कीच सूरज पण चौथ्या बॉलसाठी सज्ज झालाय. चांगला बॉल यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह लावून द कार्पेट आणि शॉर्ट असा कव्हरचा शतरक्षक स्ट्रेट ड्राईव्हला येतोय. सरळ चेंडूची फेकी करतोय आणि एक सिंगल अर्जित करतोय आणि एका सिंगल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 6 या धावसंख्येवरती 6 रन ऑन द स्कोर बोर्ड. जे व्हॉलेंटाईन्स टीम कमिटीचे त्यांनी जर स्पर्धेबाद झेल घेतला तर नक्की 50 रुपये आपल्या कमिटीकडनं दिले जातील. आज त्याचा देखील ताबा आपल्याला पाहायला मिळणार आहे. फ्लॅटेड बॉल प्रीमर बॉल ज्यावरती सरळवरती अटॅक केला. सरळ चेंडू मात्र फाईन एक बॉन्डीला क्लिअर करतोय आणि इसे कहते बिग धमाका. इसे बघते बिग ऑफर कारण चेंडू मात्र पाहू शकाल सोने पे सुहागा जैसी गेन मैसी नसेद आणि मात्र या 5 धावा नो बॉल फ्री पाहायला मिळणार आहे आणि 5 धावांनी मात्र टीम जाऊन पोहोचेल अवले ती मात्र आपल्याला पाहायला मिळते 11 या धावसंख्येवरती. 11 स्कोर ऑन द स्कोर बोर्ड 11 या धावसंख्येवरती. षटकातील आतापर्यंत चांगले 4 चेंडू फेकल्यानंतर कुठेतरी मात्र खराब लाईन ऑफ लेंथ ज्याच्यावरती मात्र फ्लॅटेड बॉल आणि सरळ मात्र फ्रीट चेंडू जो मात्र आपल्याला आता मात्र डिझाईन होताना पाहायला मिळाला. त्याचा मात्र फलंदाज मात्र फायदा घेईल का जो मात्र जितेच्या सरळ चेंडूला मात्र फील्डला लँड केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं मात्र खेळण्याचा प्रयास मात्र कुठेतरी प्रयत्न तोकडे पडले आणि पडत असताना मात्र चांगला उशिरा वेळ ट्राय चांगले प्रयत्न होते. एक सिंगल अर्जित केली जाते. एका सिंगलने धावसंख्या पुढे सरकते जाऊन फलकावरती 12 या धावसंख्येवरती. आता जिंकण्यासाठी अजूनही मात्र 40 धावांची गरज आहे. पहिल्या 5 चेंडूवरती 12 ही धावसंख्या फलकावरती आली आहे. सुरुवात चांगली झाली आहे. चांगलं स्टार्टअप देखील पाहतोय कारण गेम असावी तर असं असावं क्रिकेट असावं तर असं असावं आणि क्रिकेटचं चित्र जर असावं तर मात्र प्रेक्षकांची मनोगत करणं सर यावेळी सरळ चेंडूला उडवलाय थर्ड मॅनला मात्र चेंडू पाहू शकाल नक्कीच ब्लास्टअप केलाय. जोपर्यंत मात्र 77 चेंडू राखून तोपर्यंत मात्र 10 आपल्याला नक्कीच पाहू शकाल सुपर आणि BT सेव्हचा प्रयत्न केला जाईल आणि मात्र यावेळी 3 रन्स ऑन द स्कोर बाबा म्हणते 3 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. षटक मात्र पहिलं कंप्लीट झालं ते मात्र 6 चेंडूंचा धावसंख्या जाऊन फलकावरती ती मात्र 15 म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये जी धावसंख्या अवलेकरांना हवी होती ती मात्र आली आहे 15वरती. 52 धावांचं टार्गेट आहे. आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूवरती कशा पद्धतीने मात्र धावसंख्या कंप्लीट केली जाईल ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याआधी ऐकूया आपण डीजे केला. ते मात्र अति सुंदर आहे आणि मात्र या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं माझा प्रेक्षक राजा आस्वाद घेत असताना खेळाडू कक्षामध्ये देखील मी खेळाडू पाहतोय जे देखील शांततेपणे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रत्येक टीमकडनं चांगलं क्रिकेट देखील मी पाहतोय आणि ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कोशिंबे गाव म्हणजे ज्या गावाची ओळख तुमच्यावरती मी कालच देखील पोहोचवली ती देखील मात्र उद्या देखील तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्या देखील बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज नितेश
आणि बॅटिंग स्थानावरती आपण गौरवला पाहतोय, जो मग आत्तापर्यंत चांगली फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण पहिल्या षटकातील 15 धावा त्या देखील बिग सपोर्ट आणि बिग महत्त्वाच्या होत्या. त्यानंतर येणाऱ्या 18 चेंडूवरती कशाप्रकारे अटॅक करते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय सैराज स्पोर्ट्स आयोजित क्रिकेटचा महासंग्राम आम्ही कोशिंबेकर आणि यावली चांगला बॉल त्यावरती मध्ये पुन्हा एकदा फलंदाज कॅरी करू शकला नाही आहे. फलंदाज मोमेंटअप करायचा प्रयत्न करतो मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला, मात्र चेंडू बॅटवरती येत नाही आहे. एक वेगवान तेजदार गोलंदाजी, त्याचं नाव आहे गोलंदाज नितेश. तिसरा बॉल यावली चेंडू लागू बोललाय, मात्र क्षेत्ररक्षक स्क्वेअरले डीपन वेगाने येतोय. कॉल कनेक्शन नाहीये आणि दोघांमधला कॉल कनेक्शन मात्र हाय स्पीड पाहायला मिळाला. त्या स्पीडअपनं मात्र चेंडूवरती मात्र बॉडी लँग्वेज आलीच नाहीये आणि त्या संशय पाहू शकाल सिंगल कन्वर्ट करायचा प्रयत्न करतोय. दोन बी बॅटर एका साईडनं नितेश जो मात्र अटॅकिंग मूडमध्ये, एका साईडनं गौरव सिंगल डबल घेतोय. मात्र पहिल्या षटकामध्ये 15 धावा, तर दुसऱ्या षटकामध्ये नितेश यांनी खऱ्या अर्थानं अंकुश लावलाय. कारण पूर्णपणे बॅकफुटला काय पाहू शकाल, कारण 3 चेंडू फेकून जरी एक धाव फक्त खर्च करतोय. धावसंख्या 1 पुढे सारखे जाऊन पोहोचते फलकावरती 16 या धावसंख्येवरती. चौथा बॉल यावेळी चांगला बॉल, मात्र तेवढं चांगलं कनेक्शन नाही आहे. एकच सिंगल दिली जाते. चांगलं शतशन टीम खाली करते, खाली टीम सर्व काही उत्तम करताना मला पाहायला मिळते. एका साईडनं पहिल्यांदा फलंदाजी आली, फलंदाजी करताना नाणेफेक हारली. मात्र 51 धावा ज्यामध्ये ठोकल्या गेल्या. 52 धावांचं टार्गेट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 52 धावांचं टार्गेट असताना आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय नितेशला 5व्या बॉलसाठी. स्टेप आउट बॉल, फ्लॅटेड बॉल, सरळ चेंडूला पाठवलाय आणि स्टेप आउट करत असताना फुटवर झोन खूप चांगला मात्र नव्हता त्या फलंदाजाचा. एफक तेवढं मात्र चांगलं नव्हतं. एक सिंगल कन्वर्ट केली जाते आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 18 या धावसंख्येवरती. पहिल्या दिवशी मी नक्कीच म्हटलं, कारण 18 क्रमांक जर्सी ज्या खेळाडूंनी प्रदान केली ना, त्याने मात्र सर्वोत्तम खेळ केला. न्यूझीलंड टीमचा सर्वात उत्तम फास्टर बॉलर ट्रेंट बोल्ट याचा जर्सी क्रमांक 18 आणि इंडियन टीमचा सर्वात कोहिनी हिरा म्हणजे त्याला चमकण्याची दाखवली गेली, त्याची सिद्धता केली तो विराट कोहली, त्याचा जर्सी क्रमांक देखील 18. यावेळी डायरेक्ट हिट. तिसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवरती येते गोलंदाज स्वप्नील. यावेळी ऍक्शन तर तुम्ही जर पाहिली तर स्वप्नीलची तुम्हाला कुलदीप यादव या ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. कारण क्रीजच्या विरोधात जाणं आणि त्यानंतर मात्र क्रीजपर्यंत पोहोचणं, त्यानंतर मात्र आपल्या बॉलिंग मार्कवरती येणं, सेम ऍक्शन आहे कुलदीप यादव. गोलंदाजी एक वेगवान मारा नाहीये, स्लोवर. यावेळी क्षेत्ररक्षक पाहू नक्कीच सरळ एल्बमध्ये पाहू शकाल. मात्र पंचमचे नक्कीच कोच सर देखील यावेळी लेग बाईजला दर्शन देत असताना दात फेटाळताना पाहू शकाल. एक तीक्ष्ण पंच म्हणून त्यांची देखील गणना भिवंडी टेनिस बॉल असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्ये चांगली मध्ये डिसिजन करत असताना, कारण प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं जाणं येणं असे 2 पंच आपण पाहतोय. या मॅच करता देखील दाखल झालेत, त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतोय. आणि आतापर्यंत स्वप्नील अप्रतिम गोलंदाजी करतोय, पूर्णपणे या बॅटिंग स्थानवरती आहे. तर मात्र गौरव हा बॅटर मात्र जो सायकल इनवरती आपण पाहतोय. यावेळी चांगला बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता फाईन लेग रिझनला. चेंडू मात्र मिड विकेटमध्ये 1 बाउन्सने पाहायला मिळाला. बॉडी लँग्वेजवरती आदळला गेलाय आणि कुठल्याही प्रकारची मध्ये धाव नाही आहे. तिसरा चेंडू देखील डॉट होताना पाहतोय. आता मात्र अटॅक करावा लागणार आहे, प्रत्येक चेंडूला मोमेंटम द्यावं लागणार आहे. कारण आता स्थिती आली आहे, करावर तर लागणार आहे. करो या मरो या से चलो, करा तर लागणारच आहे. कारण या प्रवासात आपला प्रवास ठेवायचा आहे, या स्पर्धेमध्ये थांबायचा आहे. तर मात्र पावले
यावेळी सुपर टॅकेट गोलंदाजी इन ॲक्शन कुलदीप यादव. अंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात स्पिनर ज्याने मात्र सर्वात जास्त विकेट देखील आपल्या फलकावरती पाहिल्या. त्यानंतर रेकॉर्ड ब्रेक जी मात्र आपण पाहिली नक्कीच पहिल्या टेस्ट मॅचमध्ये मोहम्मद सिराज त्याच्या नावावरती देखील सर्वात जास्त विकेट. त्यावेळी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अप्रतिम. कुठल्याही प्रकारचं गौरवला मात्र बॅटवर येऊ देत नाहीये, कुठल्याही प्रकारचं मात्र फुटवर करू देत नाहीये आणि लाजबाब गोलंदाजी. 5 चेंडू आत्तापर्यंत विचार केले तर आपल्याला 5 सुंदर टाकले गेलेत. 4 चेंडू मात्र डॉट केलेत आणि मात्र LB स्वरूपाने जी धावसंख्या आली ती मात्र बॅटने आली नाहीये. एक चांगला षटक हदलतोय तो मात्र या स्पर्धेतील. शेवटचा बॉल राईट ऑन द टार्गेट. यस इज अ गॉन गौरव. सरळ चेंडू मात्र एस्त्यांवरती विसावला गेला आणि सरळ मात्र दांडीगुल. विकेटचं पतक. विकेट क्रमांक वरती शिकण्यासाठी 33 धावा जुनी मात्र हव्यात. चेंडू मात्र वाक्य फक्त 6 चेंडू 33 धावा. रणजित कंपल्सरी आहे. धावसंख्या कंप्लीट होईल का? मनामध्ये क्वेश्चन मार्क आहे, मनामध्ये प्रश्नचिन्ह पडलाय. खाली टीम प्रयत्न 19 जिंकण्यासाठी 33 धावा. न्यू बॅटर सायकल एनीवरती येतो पाहू शकाल नक्कीच आपण. विवेक जो मात्र नॉन सायकल आला सायकल पाहू शकाल नक्कीच. सायकल रोटी चेतन आपण पाहतो बॅक टू बॅक 3 विकेटचा लॉस ऑफ. कारण कुठेतरी प्रेशर कुठेतरी दबाव आपल्याला रिलीज होताना पाहायला मिळाला आणि शेवटच्या बॉलमध्ये पाहू गोलंदाज भावेश आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांनी चांगली यावली आज मात्र पाहायला मिळतंय. यावेळी चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक वेगाने मात्र स्वार करी पण चेंडू मात्र सर इंटू द गॅपमधनं बाउंड्री लाईनला क्लिअर केलेला ऑन साईडच्या आणि मात्र 1 बाउन्स चौकार. आपल्या टीमकडनं मात्र उशिराने फटक्याला सुरुवात झाली आहे. वेळ गेल्यानंतर त्या गोष्टीचा उपयोग नसतो. वेळेनुसार आपण महत्त्व द्यावं लागतं कारण वेळ गेल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही आहेत. या जगामध्ये जर विश्वास तो मात्र आत्मविश्वासामध्ये तब्दील झाला ना त्या जगातील कोणतीही ताकद कोणती शक्ती तुम्हाला रोखणार नाही आहे. मात्र तो आत्मविश्वास प्रबळ पाहिजे. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावा. नक्कीच विकेटचं पदक. बॅटचं एज परतावाला विकेट क्रमांक 4 साठी मिस्टर चेतन यावेळी मात्र तंबूच्या आश्रयाला SDJ. चार चेंडू आणि 29 धावांचं भलं मोठं टार्गेट. यावेळी सल चेंडूला उडवलं मात्र वाटा कॅच. शॉट जे मात्र स्क्वेअर लेगचं छत्र होतं त्या 30 सर्कलच्या आतमध्ये मात्र वाटा कॅच आणि विकेट क्रमांक 5 लॉस पाहायला मिळतं. बॅक टू बॅक जर आउट कारण दबाव प्रेशर सांगून जात आहे क्रिकेटमध्ये कशा पद्धतीने मात्र बॅकफुटला जाणं. दबाव प्रेशर रिलाईज करण्यासाठी मात्र फलंदाजी करावी लागणार आहे. आता उर्वरित 3 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावा शक्यामध्ये प्रतीत होतील का? कारण 6 चेंडू 39 धावा आम्ही वाड्याच्या मैदानावरती पाहिल्या होत्या. एका साईडनं धनंजय चिंचगर बॉलिंग ट्रॅकवरती अच्युत हा मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आला. त्यानंतर मग त्याच्या विरुद्ध मात्र गणेशपुरीचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू अशोक जाधव ज्याने मात्र 6 चेंडू आणि 39 धावा ठोकल्या होत्या. तुम्ही म्हणे कसे काय? कारण नो चेंडू आला होता आणि षटकार ठोकला होता. त्यानंतर 39 धावा मी पाहिल्या होत्या. यावेळी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू मात्र जातोय आणि धावसंख्या मात्र फलकावरती फक्त आपण पाहतोय ती मात्र 24 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 बॉल ज्यावरती मात्र आता शक्याला शक्य नाही पाहायला मिळणार आहे कशा पद्धतीने कमबॅक करू शकेल. 5व्या बॉलसाठी सज्ज झाला आपल्या बॉलिंग मार्कवरती पाहतोय मिस्टर भावेश. यावेळी सरळ खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र सरळ आला ऑन द कार्पेट नेसता कव्हर रिझनला. 17 मिड विकेटचा आपण पाहतो नक्कीच आपल्यापर्यंत पाहायला मिळतोय. एक सिंगल कन्वर्ट करणे आता मात्र पाहायला मिळतंय कारण सिंगल डबल से कुछ होना बाकी नहीं. पूरी तरह इस मैच पर हावी होती है टीम खालिंग. इना बढ़िया प्रयास बढ़िया क्रिकेट यहाँ पर. लास्ट गेंद
नो बॉल यावली मात्र फ्लॅट डिलिव्हरी पाहायला मिळाली कारण ज्यावरती डिक्लेअर झोनमध्ये सिंगल डगल नो प्लस सिंगल अशा 2 धाबा आणि या 2 धावांनी मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते फलकावरती 26 ऑन द स्कोर बोर्ड. गोलंदाजी आपण पाहतो नक्कीच भावेश खेळणं पुन्हा एकदा यावली सरळ चेंडूवरती अटॅक केलाय मात्र लोअर फुल टच आणि ज्यावरती मात्र विकेटचं पतंग आणि या मॅच वरती पूर्णपणे हवी झाली आहे. या मॅच वरती आपला विजयाचा शिक्कामोर्तब करते टीम मात्र आपण पाहतोय खालिंग आणि बेस्ट ऑफ टीम आपण पाहतो नक्कीच तिसाई खालिंग थोडंसं बॅड लक टीम मात्र जानमान अवळे जी मात्र स्पर्धेवर फेकली गेली आहे. थर्ड मॅच कडे बोलूयात आणि मॅन द मॅच कडे बोलतोय. बॅटिंग केली का बॉलरने एकाने बॅटिंग दिलेली एकाने 13 एकाने 16 एकाने 17 प्रल्हाद ना त्यांनी नाही स्वप्नील त्यांनी एकच रन दिले लेग बाईच नाही दिली